आपली बाग कधी धरली होती? हे जवळजवळ पकडून 3.5 महिने होऊन गेलेत. किती महिने इस्त्रेल मारलं होतं? इत्रेल ह्याला बसलं होतं 1.5 ml न. तर चांगल्या प्रकारे सेटिंग झालं आणि एवढं वातावरण खराब असताना सुद्धा आहे का नाही 150 ते 150 आसपास सेटिंग आहे झाडाला. तेलकटचं काय प्रभाव दिसतो? तेलकट येऊच दिलं नाही आम्ही. ॲक्च्युली तेलकटसाठी आम्ही काय केलं तर माहिती आहे का, वातावरण व्हायच्या अगोदर जर तुम्ही आत्ताचं टेम्परेचर चेक केलं तर एवढं खराब असताना सुद्धा आहे का नाही, एवढी हीट असताना, एवढी आर्द्रता असताना सुद्धा आम्ही तेलकट झाडावर येऊ दिलं नाही. त्याच्यासाठी आम्ही अगोदरच फवार मारले प्रिव्हेंटिव्हमध्ये. तर कुठल्याही झाडावर तेलकटचा स्पॉट दिसणार नाही किंवा डाळिंबावरती आला नाही. अशा पद्धतीने नियोजनच केलं आहे. पाणी व्यवस्थापन सगळं करतो. पाणी जसं रेग्युलर चालू आहे का नाही त्याच पद्धतीनं पाण्याचं पण नियोजन केलं आहे यांच्यासोबत. आणि कुठलंही म्हणजे पाणी कमी जास्त पडू दिलं नाही. जे रेग्युलरमध्ये आपलं चालू आहे तेच आहे. फक्त आता जरा टेम्परेचर खराब असल्यामुळे ते खाली लिक्विड वगैरे सोडतो ते जरा कमी केले फक्त प्रमाण. बाकीचं फळाची साईज ग्रोथ तर बघितलं तर 3.5 महिन्याच्या हिशोबानं भरपूर आणि मोठी आहे बऱ्यापैकी. आता साईजसाठी तुम्ही काय करणार? आता साईजसाठी वेट झोन नावाचं एक आपल्या 2.5 लिटरचं कॅन येतं अर्थ वेट कंपनीचं. तर ते आता ह्याला चालू करणार आहे. किती दिवसानंतर अप्लाय करायचं? तर ते आम्ही साधारण 3 महिन्याच्या नंतर देतोच आहे. 3 महिन्याच्या नंतर दिल्यानंतर काय होतंय बऱ्यापैकी डाळिंब मॅच्युअर व्हायच्या परिस्थितीत असतं आणि बऱ्यापैकी म्हणजे चांगली साईज घेते. आणि महत्त्वाचं म्हणजे वजन. कारण एवढी फळं असताना साईज काय व्हायचे चिन्ह दिसत नसल्यामुळं ते द्यावं लागतंय. आणि ती कुठल्या पण पोटॅश किंवा आपलं ह्याच्याबरोबर म्हणजे 0.34 सोबत दिलं तरी चालतंय, काय अडचण नाही. ते गवताचं आणि तेलकटचं काय सांगितलं? गवत आम्ही ठेवलंच ॲक्च्युली, कारण हीट आणि आर्द्रता जास्त असल्यामुळं खाली बाष्पीभवन होऊ नये किंवा डाळिंबाला काय होऊ नये. आता सध्या टेम्परेचर बघितलं तर एवढं खूप आहे ना, हे बघा घाम आलाय पूर्ण अंगाला. खूप छान प्रकारे. आता बघा झाडांपेक्षा सेटिंग जास्त दिसते. साईजला काय प्रॉब्लेम येईल का? साईजला नाही येणार प्रॉब्लेम, कारण आम्ही गेल्या वर्षी पण हीच बाग चांगल्या प्रकारे साईज आणली होती. फळ दिसायला बी छोटं दिसलं तर ते वजन भरपूर देतं, त्याच्यामुळं बघायचं काम नाही. आणि खूप छान म्हणजे खूप छान प्रकारे हे झालेलं आहे. रूट डेव्हलपमेंटसाठी काय केलं होतं? रूटला आम्ही सुरुवातीला काय केलं तर पहिले म्हणजे फॉस्फरिक वगैरे देऊन म्हणजे मुळ्या चालू करून घेतल्या होत्या. त्याच्यानंतर पुढची ट्रीटमेंट चालू केली आहे, असा विषय. पुढं काय वातावरण तेलकट नाही म्हणून प्रिव्हेंटसाठी शेतकऱ्यांना काय सांगेल? प्रिव्हेंटिव्हमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. स्टेप बाय स्टेप जायला लागतं. कारण तेलकटला असं एकमेव नाव घेण्यासारखं कुठलं औषध नाही आहे सध्या मार्केटमध्ये. पण जे आहे ते अगोदर तर तुम्ही म्हणजे जर व्यवस्थापन केली तर तेलकट येतच नाही. एकाही फळावर तुम्हाला तेलकट वगैरे कुठं दिसणार नाही. आणि फळाची साईज पण बघा 3.5 महिन्याच्या हिशोबानं भरपूर मोठी आहे. आणि आता नियोजन केलेलं आहे याला वरून झाकण्याचं चाललेलं आहे. मारणार का वरून झाकणार? हे आता काय केले न्यूजपेपर मारणार आहे त्याच्यामध्ये. अगोदर कोणतं औषध मारायचं? स्ट्रॉंग मारलं जातं? आम्ही काय करतो माहिती आहे का, इन्फिनिटिव्ह औषध आता वरून नाही का नाही 2 ते 2.5 ml ने घेतो. नंतर म्हणजे कसं असते कुजवा वगैरे काय लागत नाही याच्यामध्ये. आणि काडीला पूर्ण फळ असल्यामुळं फळ पण पाहिजे तेवढं मोठं होतं साईज घेणार मेन काडीला. त्याच्यामुळे साईजचा कुठलाही इश्यू येत नाही.